नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। आज मी तुम्हाला चमचमीत अशी गिलक्याची भाजी दाखवणार आहे। याला पारसा दोडका सुद्धा म्हणतात। ही भाजी करायला अतिशय सोपी आहे आणि अगदी 10 मिनिटात ही भाजी तयार होते। त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करण्यास ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा तेल घालायचं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। त्यानंतर गिलक्यांच्या फोडी घालायच्या आहेत। इथे मी छोटे छोटे अगदी कोवळे गिलके घेतलेले आहेत आणि त्याच्या अशा बारीक फोडी केलेल्या आहेत, त्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवून अगदी थोडेसे हे गिलके आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। गिलके शिजण्यास फारसा वेळ लागत नाही, गिलके हे लवकर शिजतात। तुम्ही पाहू शकता ही भाजी आपली जवळपास 50-60% शिजलेली आहे, अगदी हाताने दबल्या जाते। या भाजीमध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नसते, या गिलक्यांनाच पाणी सुटते। आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। लाल तिखट इथे मी 1 चमचा घातलेला आहे, अगदी पाव चमचा हळद घालायची आहे आणि काश्मीरी लाल तिखट इथे मी अर्धा चमचा घालत आहे। त्यानंतर आपल्याला गरम मसाला हा छोटा चमचा भरून घालायचा आहे। शेंगादाण्याचा कूट इथे मी 1.5 चमचा टाकत आहे। मीठ आपण सुरुवातीलाच घातले होते, त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही। भाजीमध्ये सर्व मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला 2 ते 3 मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे। या भाजीला शिजण्यास अजिबात वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटातच ही भाजी तयार होते। ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता। आता आपली गिलक्यांची भाजी मस्तपैकी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त याला तेल देखील सुटलेलं आहे। आता मी गॅस बंद करत आहे आणि ही भाजी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेत आहे। करायला अगदी सोपी आणि पटकन होणारी चमचमीत आणि चविष्ट अशी गिलक्यांची भाजी तयार झाली आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।